आज मी तुम्हाला झटपट अशी दुधाच्या सायपासून आपण एक मिरची बनवूया. एकदम मस्त आणि चवदार अशी लागते. तर त्यासाठी बघा मी दुधाची साय काढून घेतलेली एकदम अशी बघा घट्ट अशी आहे. त्यासाठी बघा घेतलेल्या 7 ह्या मिरच्या आणि ह्या तिखटवाल्या मिरच्या घेतलेल्या ह्या पण 10 ते 15 मिरच्या आहेत. आणि ह्यांना पण स्वच्छ धुवून मी असे चिरा पाडून घेतलेले आहेत. ह्याचे पण तुम्ही 2-2 तुकडे करू शकता. कढई मी गरम करत ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये आपण थोडंसं तेल टाकून घेऊया, गरम होऊन देऊया. त्याच्यामध्ये टाकायची एक छोटा चमचा मोहरी, छोटा चमचा टाकायचं एक जिरं, थोडीशी टाकायची आपल्याला हिंग पावडर आणि त्यात टाकायच्या आपल्याला ह्या मिरच्या. 2 मिनिटं आपल्याला ह्याला मस्त अशा परतून घ्यायच्या आहेत. त्याच्यामध्ये टाकायचे आपल्याला हळद, त्याच्यामध्ये टाकायचं आपल्याला चवीप्रमाणे मीठ. 1 मिनिटभर ह्यात परतून घेऊया. ह्याच्यामध्ये टाकायचं आपल्याला थोडंसं पाणी आणि हलवून घेऊया. ह्याच्यावर ठेवायचे आपल्याला पॅक झाकण एक 5 मिनिटासाठी. 5 मिनिटं बघा मी झाकून ठेवलं होतं. त्याच्यामध्ये टाकायचे छोटा 1.5 चमचा धने जिरे पावडर, 1 चमचा अशी दरदरी केलेली बडीशेप मिक्स करून घेऊया. 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर मिक्स करून घेते. त्यात टाकायची आपल्याला ही मलाई मिक्स करून घेते. आता ह्याला आपण चांगलं एक 5 ते 10 मिनिटं शिजून देऊया. बारीक गॅसवर बघा मी 10 मिनिटं झाकून ठेवलं तर एकदा फक्त हलवलेलं आहे. ह्यात टाकणारे छोटा अर्धा चमचा आमचूर पावडर हे मिक्स करून घेऊया. आता परत आपण ह्याला एक 5 मिनिटासाठी आपण झाकण ठेवूया. बारीक गॅसवर बघा झाकण ठेवलं होतं. परत आमचूर पावडर टाकल्यानंतर बघा मस्त अशी झालेली आहे.